हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. जे कस्टमाइज बाइंडर आहे, कॅश अँड मनी बाइंडर आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कॅश ऑर्गनाईज करू शकतात आणि मेन थिंग इज दॅट की तुम्ही ते कुठे कॅरी नाही करायचं आहे. जी गोष्ट घरातल्या गोष्टी ज्या लागणार आहेत त्या तुम्ही घरातच त्याचे पैसे कॅटेगराईज करून ठेवणार आहेत एका जागेवर. प्लस तुम्हाला मी त्याच्यात शीट्स पण दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही अकॉर्डिंगली लिहू शकतात की तुमचा कुठचा खर्च कसा झाला, सो दॅट तुम्हाला एक ट्रॅक राहील पूर्ण मंथ संपल्यानंतर चेकआउट करायसाठी. सो युजली आपण डायरीजमध्ये सगळ्या गोष्टी लिहितोच, बट आपण त्याच्यासोबत पैसे नाही ठेवू शकत. मेन बेनिफिट इकडे हा कॅश एनव्हलप्सचा शीट्स जे आहे त्याच्यामध्ये हा एक बेनिफिट आहे की तुम्ही तुमची कॅश बरोबर तुमचे शीट्स पण एकत्र ठेवू शकतात. सो मी जस्ट न्यू आहे बजेटिंगमध्ये, तर मला असं वाटलं की ही एक न्यू कन्सेप्ट आहे, न्यू आयडिया आहे. तो मला असं वाटलं की मी माझ्यासाठी ही इम्प्लिमेंट तर करतेच आहे, बट ही तुम्हाला पण बेनिफिट व्हावी म्हणून मी थोडासा एक प्रयत्न केलेला आहे. सो ॲज तुमची लाईफ पण बेटर कॅटेगराईज होईल आणि मग आपल्याला कुठच्या पण पैशाबद्दल जास्त बर्डन नाही येणार, बिकॉज आपली थोडीफार सेविंग्स आपल्या घरात असतेच, तर तीच हेल्पफुल होणार. बँक आणि ह्याच्यामध्ये तर आपण सेविंग करतोच, बट ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे आपल्याला मनीची व्हॅल्यू खूप कमी झालेली आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा आपण ऑफलाईन ट्रान्झॅक्शन करतो तर पैशाची व्हॅल्यू आपल्याला खूप जास्त फील होते. आणि ही कस्टमाइज शीट जी आहे ती मी एकदम रिजनेबल रेटमध्ये ठेवलेली आहे. पर शीट 30 रुपीज आहे. त्याच्यामध्ये 3 सेक्शन्स आहेत, ते तुम्हाला कस्टमाइज करून भेटणार आहे तुमच्या नीड्स अकॉर्डिंग. हॅलो फ्रेंड्स, दिस इज अ कस्टमाइज मनी बाइंडर. हे कस्टमाइज मनी बाइंडर आहे जे मी कस्टमाइज करून बनवलं आहे अकॉर्डिंग टू द नीड्स. ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक शीट येते, ते शीटमध्ये 3 एनव्हलप्स असतात, ते तुम्ही कस्टमाइज करू शकता. जसं हे मी एक्झाम्पलसाठी बनवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल की ह्या नेसेसरी गोष्टी ज्या आपल्या प्रत्येक महिन्याला लागतातच कंपल्सरी, जसं लाईट बिल आलं, गॅस बिल आलं, केबल, वायफाय, मोबाईल रिचार्ज, द वेजीज, ग्रॉसरी, फ्रूट्स, नॉनव्हेज, डॉक्टर, मेडिसिन, एमर्जन्सी फंड, शॉपिंग, मिसलेनियस. ते हे मोस्टली कॉमन गोष्टी आहेत. हे फॉर एक्झाम्पल मी बनवलेलं आहे. अच्छा, मी काय विचारते, हे लाईट बिलचं जो कॉलम आहे ना हे तर हे बेसिकली म्हणजे तुम्ही हा एनव्हलप टाईप आहे, राईट? इथे सेक्शन आहे. ओके. 3 सेक्शन्स आहेत, 1, 2 आणि 3. ओके. मग मला हे विचारायचं आहे, मोस्ट ऑफ द लाईट बिल्स आहेत ना, म्हणजे असे आता ऑनलाईन असेल तर ते म्हणजे आपल्याला 1 तारखे म्हणजे मंथच्या फर्स्ट डेटला कळून जातात, बट आपण ते डिपेंड करतं, कधी कधी म्हणजे लेट होतं असं. तर तुम्ही ह्या एनव्हलपमध्ये म्हणजे तुम्ही कधी पैसे भरणार म्हणजे ठेवणार असं? ओके. तर आपल्याला जर अमाऊंट माहिती नसेल लाईट बिलची, बट आपल्याला सॅलरी क्रेडिट किती होणार आहे तर आपल्याला अराऊंड माहितीच असतं. मग मी त्यासाठी हे शीट्स बनवले आहेत, पेपर शीट्स. तर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. आता मी तुम्हाला डायरेक्ट बिल्सची कॅटेगरी दाखवते. तर बिल्स आहे, तर बिल्समध्ये पण अशा कॅटेगराईज केले आहेत. तर लाईट बिलचा कॉलम दिलेला आहे मी. हा इथे मंथ आहे आणि बिल्सचा कॉलम आहे, इथे लाईट बिल्स आहे. तर तुम्ही इथेही मी ब्लँक ठेवलेलं आहे. मग इथे तुम्ही तुमची अमाऊंट लिहू शकतात किंवा राऊंड फिगर जो असतो तो इथे तुम्ही भरू शकतात आणि जेव्हा लाईट बिल येणार तेव्हा तुम्ही तिकडे एक्झॅक्ट अमाऊंट तिथे टाकू शकतात. मग मी त्या एनव्हलपमध्ये किती अमाऊंट ठेवायची? कारण बिकॉज मला माहीत नाही, माझी सॅलरी क्रेडिट झाली आहे, बट मला एक्झॅक्ट लाईट बिलचं अमाऊंट माहीत नाही आहे. बट तुम्हाला एस्टिमेटेड माहिती असतं ना की 2000 येते, 3000 येते की 1000 येते. तर तुम्ही तो राऊंड फिगर, सपोज 1900 आली तर तुम्ही 2000 भरू शकता. मग मी जेव्हा रेंट बिल भरणार, समजा माझा 1900 आला, तर मग मी इथे मेन्शन करणार की मी 1900 आणि ह्याच्यामधले मग तुम्ही ते 100 अमाऊंट ती जाणार तुमच्या इथे सेव्हिंग्सच्या कॉलममध्ये. ओके.
ओके. आणि सपोज आता म्हणजे सपोज माझं एक शॉप पण आहे, सो माझं तिकडचं लाईट बिल पण मला भरायचं असतं आणि माझ्या घरचं पण असतं. तर मग कारण तुम्ही ते इथे एकच दिलं आहे, तर मग ओके. कसं तर मग? तुम्हाला जर 2 किंवा मल्टिपल असतील तर 2 तर इथे येऊन जातील. जर तुम्हाला मल्टिपल 5, 6, 10 अशी असतील तर हे बिल्सचं कॉलम आहे, हे पूर्ण ब्लँक असणार. तिथे तुम्ही तुमचं डिझायर्ड लोकेशन आणि अमाऊंट तुम्ही भरू शकता. ओके. मग हे शीट्सनुसार म्हणजे मग हे म्हणजे हे रेट्स तुमचे शीट्सनुसार आहेत? हां, प्रत्येक शीट्सनुसार रेट्स आहेत. ओके. तुम्ही मला ह्या एका शीटची म्हणजे असं काय रेट आहे सांगू शकाल? ही कस्टमाइज करून शीट आहे, तर त्याची पर शीट प्राईस 30 रुपीज आहे. ओके. इन्क्लुडिंग सपोज मला फॅमिली नको, मला काय दुसरं हवं तर तुम्ही तसं ते टाकून देणार? तसं कस्टमाइज करून देणार. ओके. प्लस ते तुम्हाला हे स्टिकी नोट्स असतात. हे ओके. तुमचं वॉटरप्रूफ असणार. हे तुमचं कशाने पाण्याने वगैरे काही खराब होणार नाही. ओके. आणि कस्टमाइज कलर करून पण भेटतं. जर हा ओके. ग्रीन कलर केलेला आहे मी, तुम्हाला दुसरा कुठचा पाहिजे असेल, लायलॅक ओके. पाहिजे असेल तर तसं चेंज होतं. ओके. ओके. फाईन. ह्या शीट्स मला पर मंथ घ्याव्या लागणार का? ह्या शीट्स पर मंथ तुम्हाला नाही घ्यावे लागणार, बिकॉज हे वन टाईम परचेज आहे. हे जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत हे तुम्ही वापरू शकतात. मध्ये 6 मंथ्स पण असू शकतात किंवा 1 year पण वापरू शकतात तुम्ही. ओके. बट जर इन केस मला हे जे लिहिलेलं कस्टमाइज ते जर वेगळं ठेवायचं असेल तर मग तुम्ही मला ते शीट purchase बाय करू करावी शकतात. लागणार? हां, ओके. कारण हे तुम्हाला बेसिक नेसेसिटीज तुमच्या मी कस्टमाइजच करणार आहे ना. ओके. ठीक आहे. मी हे 2 सेक्शन बघितले, एक डॉक्टर आणि मेडिसिन्स. मला ह्याचं हे करायचं आहे की आता म्हणजे घरात समजा म्हणजे बेसिकली डॉक्टरचा खर्च केला जातो जेव्हा घरात कोण आजारी असेल तर. बट जर ह्या मंथला किंवा लास्ट मंथला माझ्या घरात कोण आजारी नाही तर मग मी का त्या सेक्शनमध्ये पैसे सेव्ह करणार? सो मला हे सांगायचं आहे की मेडिकल इमर्जन्सी अशी असते जी कधी पण कोणावर येऊ शकते. सो हे एक बेटर प्रॅक्टिस आहे की आपण प्रत्येक महिन्याला आपल्या सॅलरीमधनं ॲटलिस्ट थोडीशी अमाऊंट डॉक्टर आणि मेडिसिनसाठी काढली पाहिजे. सो दॅट त्याच्याने काय होणार की कधी सपोज इन केस नेक्स्ट मंथमध्ये जर आपल्याला मेडिकल इमर्जन्सी आली घरामध्ये काही प्रॉब्लेमनुसार, तर आपल्याला हेच पैसे आपण तेव्हा यूज करू शकतो. ओके. सो मेडिकल रेकॉर्ड्स आपले मोस्टली लक्षात नाही राहत. सपोज नॉर्मल फिजिशियनकडे गेलो किंवा कुठचा आपला बॉडी चेकअप असेल तर किती पैसे खर्च झाले ते आपल्याला रेकॉर्ड नाही होत ना. तो मी इथे असा कॉलम दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं डॉक्टर आणि हे मंथ आहे आणि हे तर तो कुठच्या डेटला तुम्ही बॉडी चेकअप केला तिथे तुम्ही त्याचं हे लिहू शकता आणि प्राईस लिहायची फक्त. बाकी काय डिटेल्स नाही करायचे की तुम्ही कुठचे टेस्ट केल्या हे केल्या. फक्त आपल्याला बिल अमाऊंट लिहायची आणि कशा रिलेटेड केली ते फक्त लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण काय लिहायची गरज पण नाही. तसंच फॅमिलीमध्ये दुसरं कोणाचं असेल ते पण आपण इथे रेकॉर्ड करू शकतो. ओके. त्याच्याशिवाय आपण पैसे ह्याच्यामध्ये हे करू शकतो. ओके. आणि हे तुम्ही मंथ लिहिलं आहे? हां, राईट. हां, मग म्हणजे ही शीट सपोज मला म्हणजे फेब्रुवारी मार्च असं यूज करायचं तर तुम्ही ते तशी कस्टमाइज करून भेटते. मग पूर्ण असा पेज ब्लँक असतो, मेडिसिन लिहिलेलं असतं आणि प्रत्येक मंथ कॅलेंडर असतो असं आणि मंथ असतं. ओके. ठीक आहे. मग ते तसे रेट्स लागणार म्हणजे सपोज मला 3 मंथचे पाहिजे तर 3 मंथच्या शीट्स देणार तुम्ही? डायरेक्ट बनवून देणार. ओके. ओके. 1 2 3 झाल्यानंतर अच्छा. हे 3 सेक्शन आहेत, व्हेजेस, ग्रॉसरी आणि फ्रूट्सचे. तर ह्याचे बेसिकली म्हणजे तुम्ही ह्याच्यात वेगवेगळी अमाऊंट ठेवणार आणि सपोज तुम्हाला ग्रॉसरी आणायला जायची आहे तर तुम्ही ह्याच्यातनं पैसे नेणार, राईट? बरोबर. ओके. तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे पण कॅटेगराईज करू शकतात रफली. आणि मी त्याच्यासाठी सेक्शन्स पण बनवलेले आहेत. फूडचं सेक्शन बनवलं आहे. जसं व्हेजीज आणि नॉनव्हेज हे दोन्ही पण रँडम असतं, कारण नॉनव्हेज पण आपण डेली खात नाही आणि व्हेजिटेबल्स पण रँडमली असतात. मग जेव्हा तुम्ही कुठची पण गोष्ट आणतात तर तिथे सगळं मेन्शन करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही पैसे पण लिहिले तरी पण चालतील. एक पर्टिक्युलर नाव लिहायचं आणि पैसे लिहायचे डायरेक्ट, किंवा डायरेक्ट पैसे लिहिले तरी पण प्रिफरेबल आहे. असं काय स्पेसिफिक मेन्शन नाही केलं की मी आज कोथिंबीर आणली, काकडी आणली, हे सगळं असं काही करायची गरज नाही. फक्त व्हेजीजला किती लागले, नॉनव्हेजला किती लागले, पैसे मेन आपला मेन आहे पैसे. प्लस ग्रॉसरी लिस्ट पण मी दिलेलं आहे सेक्शन करून. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही कसं आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नावं नाही लिहायची आहे की मी तांदूळ आणले, गहू आणले, हे सगळं तुम्हाला लिहायची गरज नाही. आपला मेन मोटो आहे की पैसे. तर मग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की जे पण अमाऊंट आहे आणि ओके. सो
सो ह्याचा एक प्लस पॉईंट आहे ग्रॉसरीजचा. एक्झाम्पल देते मी तुम्हाला की आता सपोज ग्रॉसरीजला आपल्याला महिन्याला 3000 रुपीज लागतात सपोज, तर ते सेक्शनमध्ये तुम्ही ह्या ठेवले. आता तुम्हाला कधी पण ग्रॉसरीसाठी मार्केटमध्ये जायचं असेल तर तुम्ही फक्त ह्याच्यातलेच पैसे घेणार आणि ते तुमच्या वॉलेटमध्ये ठेवणार. म्हणजे ह्यानी काय होणार की तुमचा एक्स्ट्रा खर्च नाही होणार तिकडे आणि तेवढ्याच पैशामध्ये तुम्हाला ते गोष्टी घ्यायच्या आहेत आणि प्लस तुम्ही त्याच्यामध्ये पण सेव्ह करायचा विचार करणार आणि जे उरलेले पैसे ते तुम्ही परत ह्याच्यामध्ये येऊन ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये काय लिहायचं असेल की केवढा खर्च झाला काय झाला तर ते तुम्ही इथे ग्रॉसरी लिस्टमध्ये ॲड करू शकता. तुमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काय एक्झाम्पल्स आहेत का, म्हणजे जे बेसिक रिक्वायरमेंट असतात? अजून आहेत एक्झाम्पल्स. आता फॅमिली सेविंग्स, एज्युकेशन हे पण एक पार्ट आहे फॅमिलीचं. एमर्जन्सी फंड पण आहे, ओके. शॉपिंग आहे. ओके. मोबाईल रिचार्ज, इन्शुरन्स आहे. ओके. ट्रान्सपोर्टेशन आहे. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जे लोक ट्रॅव्हल करतात तर त्यांचा पण रेकॉर्ड राहत नाही की आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी किती खर्च होतो, तर त्याच्यासाठी पण ते सपोज 500 त्यांना लागतात ट्रेननी बसनी फुल मंथसाठी, तर ते त्याचे पण पैसे ते सॅलरी क्रेडिट झाल्यावरती ह्याच्यामध्ये टाकून ठेवू शकतात. मग जेव्हा पण ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणार असेल तेव्हा ते ह्याच्यातनं पैसे घेऊन ट्रॅव्हल करू शकतात. प्लस आउटिंग्ज आहे, एंटरटेनमेंट आहे. आउटिंग्ज आणि एंटरटेनमेंट्स हे पण रँडम खर्च आहेत, हे फिक्स्ड नसतात. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही तुमच्या रफली अमाऊंट ठेवू शकतात पर मंथ. मग किचनवेअर आहे. किचनवेअर म्हणजे आपल्या जे किचनमध्ये काय काय गोष्टी खराब झालेल्या असतात किंवा नवीन परचेस करायच्या असतात बट आपल्याला ते बजेटिंगला कळत नाही, तर मग आपण प्रत्येक महिन्याला थोडी अमाऊंट जर याच्यामध्ये टाकत गेलो आणि मग 2-3 महिन्यांनी एक पर्टिक्युलर अमाऊंट होऊ शकते. जर एक वन टाईम फुल इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत आहे जे कोण, ते प्रत्येक मंथमध्ये थोडी अमाऊंट याच्यामध्ये टाकून 1-2 महिन्यांनी एक अमाऊंट क्रिएट करू शकतात. प्लस टॉयलेटरीज आहे. टॉयलेटरीज म्हणजे तुमचं वॉशिंगचे पण जे पण गोष्टी आहेत, क्लिनिंगच्या जे गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही पैसे सेपरेट करू शकता. क्लिनिंग सप्लाईज. मग कायकांना गार्डनिंगचं खूप क्रेज असतं, तर गार्डनिंगसाठी जे आयटम्स वगैरे असतात त्यासाठी पैसे काढू शकतात. सेल्फ केअर, आपण सगळ्यांची काळजी तर घेतोच बट स्वतःची काळजी घ्यायला नेहमी पाठी असतो, तर मला तरी वाटतं की सेल्फ केअरसाठी पण आपण काही फंड काढला पाहिजे प्रत्येक मंथ, भलेही ते थोडं अमाऊंट असले तरी पण. मग तसंच सलॉन अँड हेअर केअर, मसाजेस, कारण आपली मसाजेस म्हणजे बॉडी मसाजसाठी सेक्शन आहे हा. त्याच्यामध्ये ॲक्च्युली आपण सगळं कामं करतो बट आपण स्वतःसाठी काही करत नाही, तर मसाजनी काय होतं की तुमची बॉडी रिलॅक्स होते मेन म्हणजे दुसरे वर्क करायसाठी. मग हॉबीज, तुमचे जे हॉबीज असेल त्यासाठी तुम्ही पैसे काढू शकतात. दॅन बर्थडेज, फॅमिलीमध्ये कोणाचे बर्थडेज असतील तर त्यासाठी पण तुम्ही पैसे थोडे काढू शकतात. आणि ॲनिव्हर्सरीज असतात, चाइल्ड केअर, किड्स आणि चाइल्ड केअरसाठी वेगळ्या सेक्शन करून दिलेलं आहे. दॅन मिसलेनियस म्हणजे रँडम गोष्टी असतात त्यासाठी मिसलेनियस ठेवलेलं आहे. मग कायकांचं व्हेकल मेंटेनन्स असतं, कार मेंटेनन्स असतं, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही पैसे साईड करू शकतात. मग बुक्स सेक्शन आहे, क्रेझी कॅश, बिझनेस, हे सगळ्यासाठी तुम्ही पैसे तुमच्या अकॉर्डिंग साईडला काढू शकतात. मग कायकांचं रेंट असतं प्रत्येक मंथचं, मॉर्टगेज असतं, चॅरिटी असते, कायकांना द्यायचं असते अमाऊंट, ती पण तुम्ही काढू शकता. कायकांचे पेट्स असतात तर त्यांचे केअर आणि मेडिसिन्स वगैरेसाठी तुम्ही पैसे काढू शकतात. मला तुम्ही एक्झाम्पल्स म्हणजे कॅश आपलं सॅलरीचं कसं तुम्ही डिस्ट्रीब्यूट कराल तुम्ही सांगू शकाल का? हां, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सपोज तुमची सॅलरी आहे 15,000 पर मंथ आहे सपोज, तर तुम्ही अशी कॅश तुमची कॅटेगराईज करू शकतात पहिले. आता सपोज लाईट बिल आहे, तर लाईट बिलसाठी अप्रॉक्स मी 2000 ठेवते. ओके, ठीक आहे, तर हे झालं. मग आता जसं ट्रान्सपोर्टेशन आहे, ट्रान्सपोर्टेशनसाठी मला 500 लागणार, तर मी 500 ठेवून दिले त्याच्यामध्ये. तुम्ही हे अशी डायरेक्ट नोट पण ठेवू शकतात किंवा चेंज पण ठेवू शकतात. मग तुमचं वायफाय की मोबाईल बिल जसं पण आहे, मोबाईलसाठी 500, वायफायसाठी 500, देन ग्रॉसरीजसाठी
3000 ठेवले मी. देन डॉक्टर्स मेडिसिन्ससाठी मी 3000 ठेवले. मेडिसिन्ससाठी मी 2000 ठेवले. हां. देन अगेन कोणाला आउटिंग्स असतील तर आउटिंग्ससाठी सपोज 250 रुपीज ठेवले. एंटरटेनमेंटसाठी 250 रुपीज ठेवले. डिपेंड्स तुमची सॅलरी कशी आहे, तुम्हाला त्या कॅटेगरीला किती पैसे द्यायचे आहेत त्या ह्याच्यावरती आपण कॅटेगराईज करतो. सपोज गार्डनिंगला मला 200 ठेवायचे आहेत. नेसेसरी नाही की प्रत्येक मंथला हे तुम्हाला पैसे लागणारच आहेत. हे पुढच्या मंथमध्ये तुम्ही हे यूज नाही केले आणि पुढच्या मंथमध्ये पण ॲड ऑन होऊ शकतात. तर बर्थडेज असतील तर बर्थडेजसाठी तुम्ही 100 रुपीज सपोज ठेवले. दिस इज फॉर एक्झाम्पल. मी जस्ट एक्झाम्पल देते की तुम्ही कॅश कशी कॅटेगराईज करू शकतात. मग तुम्ही चाइल्ड केअरसाठी 500 ठेवले. मग व्हेकल मेंटेनन्स एक्झाम्पल, मग त्यासाठी तुम्ही कॅश ठेवली. बंद कर. सर आपण फॉर एक्झाम्पल इथे सॅलरी घेतली आहे 15,000. तर 15,000मधनं मला ह्याच्यामध्ये सगळं कॅटेगराईज करायला घरातल्या जे पण बेसिक गोष्टी आणि फॅमिलीच्या जे पण गोष्टी आहेत ते सगळ्या 10,000मध्ये झाल्या नेसेसिटीज. मग त्याच्याने आपले 5,000 तरी पण उरत आहेत, जी आपण अमाऊंट स्वतःकडे ठेवू शकतो. तर ह्याच्यातली अर्धी अमाऊंट तुम्ही बँकमध्ये पण ट्रान्सफर करू शकतात किंवा तुमच्यावर आहे तुम्हाला ती इन्व्हेस्ट करायची आहे की स्पेंड करायची आहे. टोटली ती तुमची अमाऊंट असणार. सो अशा प्रकारे हा आपला कॅश एनवलप रेडी आहे, जो एकदा पूर्ण फिल झाला की तुम्हाला डायरेक्ट तुमच्या कबॉर्डमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि हे पैसे तुम्ही कुठे कॅरी नाही करणार. फक्त तुमच्या वॉलेटमध्ये जे गोष्टी असणार, पैसे असणार, तेच तुम्ही कॅरी करणार. बाकी सगळ्या गोष्टी मी घरीच राहणार. थँक्यू. सो आय होप तुम्हाला हे माझं कन्सेप्ट खूप आवडेल. आणि माझी न्यू नेल्स आहेत